ज़्यादा भीड़ होगी। श्रीराम मोरया, बजरंग बली की हनुमान की जय। आता वाजले सकाळचे 5 आणि आता आम्ही चाललो आहोत अंजनाद्री हिलला. तर सकाळी 5 वाजता आम्ही निघालेलो हम्पीच्या विरूपाक्ष मंदिराच्या इथनं आणि आता आपण चाललो आहेत अंजनाद्री हिलला. आणि इथे खूप मोठा कार्यक्रम आहे आणि इतकी पब्लिक आहे खूप, म्हणून यासाठी आम्ही लवकर निघालो. आणि तुम्हाला अंजनाद्री हिलला जायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकरच निघा. आणि इथनं जो उगवता सूर्य आहे ते बघायला एकदम मस्त आहे. आणि इकडे खूप असे भरपूर लोक आलेले आहेत. आणि आपल्याला जायचं आहे तिकडे वरती सोडून डोंगरावरती. आम्ही बघितलं तर सकाळी 5 वाजता रिक्षा करून इथे अंजनाद्री हिलला आलेलो आणि जवळजवळ 40 ते 45 मिनटं इथे लागतात आपल्याला पोहोचायला रिक्षाने. दुसरं ऑप्शनसुद्धा आहे की तुम्ही काय करू शकता की विरूपाक्ष मंदिराच्या मागे तुंगभद्रा नदीतनं बोट आहे आणि या बोटीने सुद्धा तुम्ही येऊ शकता. बोटीने 50 रुपये घेतात नदी पार करायचं आणि पुन्हा बघितलं तर तुम्हाला रिक्षा करून इथे यावं लागतं. आम्ही डायरेक्ट रिक्षा केली कारण सकाळी हा ऑप्शन नसतो बोटीचा. तुम्हाला बोटने यायचं असेल तर तुम्ही 7 वाजता यायचे. आणि खूप मोठी अशी हनुमानाची हे लावलेलं आहे आणि इथे इथे हनुमान जयंतीची तयारी चालू होती. कर्नाटकमध्ये खास करून अंजनाद्री हिलवर मार्गशीर्ष अमावस्येला हनुमान जयंती साजरी केली जाते. जय श्रीराम. किती छान बघ, सकाळी उठल्यावर बघ किती छान वातावरण असतं. म्हणून सकाळ तिथे बसा खाली. जय श्रीराम. जय श्रीराम. हळूहळू पिंक पिंक कलर यायला लागलाय. ते लावले वरचं असे दगड आहेत. ओके. जय श्रीराम. नेक्स्ट टाइम पण तो रोपवे पण होऊन जाईल. चला बस आराम करा, जरा आराम करा आणि मग चला. जय श्रीराम. पाणी नका पिऊ. नाही ना असं आपल्याला चढून जायचंय वरती आणि इथे कार्यक्रम असल्यामुळे बरीच पब्लिक आहे. आमच्या अगोदर सुद्धा लोक आली आहेत तिथे चालण्यासाठी. आणि इकडनं इथनं वरणाचे वातावरण एकदम सुपर आहे. पूर्ण दगडांच्या वदनातच आलायचं आहे आपल्याला. बरेच जण दमले आहेत पण सकाळीच या तुम्ही शक्यतो. एकतर इथलं वातावरण खूप सुंदर आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. राम लक्ष्मण जान के. जय बोलो हनुमान के. जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जान के. आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या इथे. किती वाजलेत? 6:30 वाजले. म्हणजे आम्हाला फक्त अर्धा तास लागला पोहोचायला आणि काही वाटलं पण नाही. छान आहे असं. फक्त सकाळी जा तुम्ही. तुम्हाला कसं वाटलं डॅडी? छान. छान वाटलं ना. कारण शक्यतो अंजनाद्री हिलला येताना सकाळी या. आणि तुमच्याकडे बरोबर वयस्कर माणसं असतील तर शक्यतो सकाळी या. आणि इथनं जो वर्ण दृश्य दिसतं सुपर एकदम मस्त. तुम्हाला
हे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि हे आमचे डॅडी सेल्फी मास्टर. हे बाबा, आई, सासूबाई, पप्पा, रुईचे बाबा. इकडं नाही, मी व्हिडिओ काढते म्हणून. आणि इथनं जो सूर्योदय आहे तो बघण्याची मज्जाच वेगळी आहे. नाश्ता पण निघायला पण लागला, काही करायला लागले. लोक येतील ना, ट्रॅफिक लागेल आपल्याला. हे मागे पण घेणार सकाळी आपण लवकर आलो ना. हे हुक्या वाकडे देऊ. ए थांब मागे मम्मी. हे ऊचं पॅकेट नाही काढत तर माकड आलेला आहे त्रास द्यायला. हा बघ, शंकरपाळ्या खातोय माकड. रुईस, तुझ्या शंकरपाळ्या माकडाने खाल्ल्या. मम्मी आलो नकोस, मागे हे गॅप आहे, तर शांत राहा. किती चप्पळ आहे ना, तिकडनं बघून आला. धरून ठेवले बरोबर. अजून काढतात. हा, उठून इकडे इकडे या साईडला ये, या साईडला ये, तिकडे गॅप आहे. चला पुढे जाऊन येतो जरा. कशी बॉटल कशी फोडतो बघ. मागची छोटी बॅग पकडली. छोटा बैग ले गया? हाँ, उसमें पैसा है मेरा. छोटा वाला पर्स ले गया मेरा. छोटा वाला पर्स उधर है. चिंता मत करो, भगवान के पास है. कैसा फोड़तो बघ. तो बघ कसं पाणी आहे, पाणी बघ. रखने दो, खाने का कुछ नहीं मिलता. ए तुला तहान लागली रुईश, पाणी बघ कसं येतं. थोड़ा ही पैसा ज्यादा. दुकान से ऊपर रखा है बस. डॅडी इकडे बघा आपले. हा, पाणी पितो बघा. त्याला तहान लागले ग. त्यांनी बॉटल फोडली. आता 7:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही उतरतोय खाली. बराच वेळ आम्ही निवांत तिथे बसलेलो, म्हणजे फक्त अर्धा तास आम्हाला लागला चढायला. सकाळची वेळ होती त्यामुळे पटकन चढलो गेलो. ताना असं आहे. हा, उभे राहा तिथे. जय श्रीराम. चलो. अर्ध्या भागामध्ये शेड आहेत आणि आता आपण अंजनाद्री हिल, जिथे हनुमानाचं जन्मस्थान आहे, ते ठिकाण बघून आता चाललोय पुढे. कसं वाटलं? छान वाटलं. सकाळचं दर्शन छान झालं.
वाटत नाही. त्याची टोपी वगैरे ते ना ते मानू अपंग आहे. आपण ना त्यांना नवस केलाय मम्मी तसं चालायचं. हा? रोहित बघ. गाडी वाजवा की. आता अंजनाद्री हिल बघून आता आम्ही चाललो आहे पंपा सरोवर इथे. एकदम